मुरुम शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी तारीख 19 जुलै रोजी राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाला। या निमित्ताने रत्नमाला मंगल कार्यालयात आयोजित नागरिक संवाद मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना जोमाने निवडणूक कामात उतरावे असे आवाहन करत महायुती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे ठामपणे सांगितले। पालकमंत्री सरनाईक म्हणाले की माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना निवडणुकीत अपयश आले असले तरी त्यांनी आतापर्यंत मुरुम शहरासाठी तब्बल 30 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। अंतर्गत रस्ते, सुशोभीकरण व अन्य विकास कामांमधून त्यांच्या कार्याचा ठसा आजही स्पष्ट दिसतो। येणाऱ्या काळात विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना नेते चंद्रशेखर मुदकन्ना, भाजपा नेते श्रीकांत मिनियार, राष्ट्रवादीचे रफिक पटेल यांची विशेष उपस्थिती होती। तत्पूर्वी झालेल्या बसस्थानकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार प्रवीण स्वामी, परिवहन महामंडळ उपमहाव्यवस्थापक अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक विनोद कुमार भालेराव, उमरगा आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांची उपस्थिती होती। तर संवाद मेळाव्यात शिवसेनेचे तालुका उपप्रमुख राजेंद्र शिंदे, शहर प्रमुख सुरेश मंगरुळे, भाजपचे माजी शहराध्यक्ष गुलाब डोंगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबा कुरेशी यांच्यासह महायुतीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे यांनी केले। सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार लखन भोंडवे यांनी मांडले। ही घटना मुरुम शहराच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून नव्या बसस्थानकामुळे नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि सुसज्ज वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत। यावेळी भीमराव फुकटे, धनंजय मुदकन्ना, रवी अंबुसे, प्रसाद मुदकन्ना, भगत माळी, सचिन शिंदे, व्यंकट चौधरी, नागेश मंडले, विजय घोडके, चिमू मुदकन्ना, आकाश क्षीरसागर, हुसेन तांबोळी, श्रावण इंगळे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले। या कार्यक्रमासाठी मुरुम शहर व परिसरातील हजारो लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती केल्याचे दिसून आले। जिल्हाभरात पतसंस्था निवडणूक बहुचर्चित ठरलेल्या श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेला पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सदिच्छा भेट दिली। या प्रसंगी पतसंस्थेच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।